हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचं झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटणारं कैरीचं लोणचं. उन्हाळा सुरू झाला की बाजारात दिसायला लागतात आंबट गोड हिरव्यागार कच्च्या कैऱ्या, आणि मग आठवण येते ती घरच्या हातचं चटकदार लोणचं खाण्याची. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण घेतल्या आहेत ताज्या, कडक आणि आंबटसर कच्च्या कैऱ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता त्या पूर्णपणे कोरड्या करून घेऊया. आता कैऱ्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया. तुकडे करताना कैरीची कोय काढून टाकायची. कैरीला अजिबात पाणी राहता कामा नये, कारण लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता कैरीच्या तुकड्यांना आपण साधारणपणे 2 चमचा मीठ आणि 1.5 चमचा हळद लावून एक रात्रभर मुरण्यासाठी ठेवणार आहोत. हळद आणि मीठ व्यवस्थितपणे सर्व तुकड्यांना लागेल अशा पद्धतीने आपण हे तुकडे व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. आता आम्ही इथे काय करतोय याच्या कुतूहलने माझी मायरू आम्हाला हेल्प करायला आली आहे. बघा कशा पद्धतीने कैऱ्यांचे तुकडे व्यवस्थितपणे मिक्स करत आहे, ज्याच्यामुळे हळद आणि मीठ सर्व कैरीच्या तुकड्यांना व्यवस्थितपणे लागलं आहे. मिठामुळे कैरीच्या तुकड्यांना पाणी सुटतं, तर आपण एका चाळणीमध्ये एक कॉटनचा रुमाल घेणार आहोत आणि त्याच्यावरती हे सर्व कैरीचे तुकडे आहेत ते टाकून घेणार आहोत. यामुळे या कैरीच्या तुकड्यांचं जे पाणी सुटेल ते पाणी हा रुमाल शोषून घेईल आणि आपले कैरीचे तुकडे एकदम कोरडे राहतील. पाणी सर्व शोषून घेतलं की आपण यांना मोकळं करून रात्रभर ह्या रुमालावर सुकत ठेवणार आहोत. मग हे आपले कैरीचे काप व्यवस्थितपणे सुके होतील. त्यानंतर आपण यांना लोणच्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून लोणचं तयार करणार आहोत. आता आपले कैरीचे तुकडे एकदम मस्त हळद आणि मिठामध्ये मुरले आहेत आणि सुकेही झाले आहेत. चला तर मग आपण मसाल्याची तयारी करू. आता एका कढईमध्ये ही राईची डाळ घेतली आहे. ती आपण गॅस मंद ठेवून थोडीशी परतून घेणार आहोत आणि थंड झाली की मग या कैरीच्या तुकड्यांवर टाकायची आहे. आता डाळ टाकून झाली की आपण बेडेकरचा रेडी असणारा कैरीचा मसाला यामध्ये मिक्स करणार आहोत. हा बेडेकर लोणच्याचा तयार मसाला तुम्हाला डीमार्ट किंवा कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळेल. तर साधारणपणे 8-10 कैऱ्यांसाठी आपण हे पॅकेट घेतलं आहे. आता आपण 1 चमचाभर यामध्ये हिंग घालणार आहोत. आता हिंग घालून झालं की आपण काश्मीरी लाल तिखट 2 चमचे घालणार आहोत. या तयार लोणच्याच्या मसाल्यामध्ये तिखट असतं,
त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला आणि 1 चमचा मीठ घालणार आहोत. आता हे सर्व मसाले एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊया. मसाला कैरीच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागला पाहिजे. आता येते लोणच्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ते एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. इथे साधारणपणे पाऊण लिटर तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मेथी टाकायची आहे. मेथी थोडीशी लालसर झाली की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये 7-8 लवंग आणि मिरे टाकायचे आहेत. मोहरी आणि काळे मिरे टाकले की तेल थंड व्हायला ठेवायचं आहे. आता कैरीचे तुकडे आपण एका स्वच्छ बरणीमध्ये भरणार आहोत. इथे हे लोणच्याचं मिश्रण टाकण्यासाठी काचेची बरणी घेतली आहे आणि ती बरणी आधी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण हे कैरीचे तुकडे टाकणार आहोत. तेल थंड झाल्यावर ते कैरीच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. आता बघा किती सुंदर रंग आलाय. लाल तिखट, मसाल्याचा सुगंध आणि आंबट कैरी. अगदी पाहता क्षणी भूक लागेल असं हे लोणचं तयार झालंय. लोणच्याचे तुकडे तेलामध्ये व्यवस्थित राहतील याची काळजी घ्या. आता बरणी घट्ट बंद करून लोणचं काही दिवस मुरू द्यायचं. जसजसं लोणचं मुरेल तशी त्याची चव आणखी छान होते. गरमागरम वरण भात, साधं वरण भात, पोळी किंवा अगदी साध्या भाकरीसोबतही हे कैरीचं लोणचं अप्रतिम लागते. म्हणजे साधं जेवण असलं तरी ताटात लोणचं असेल तर जेवणाची मजाच काही और असते. ही लोणचं घालायची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.